सरकारी ओहदे के मुबैना गलत इस्तेमाल का इल्ज़ाम। डॉक्टर नीलेश बास्टेवाड़ की प्रेस कॉन्फ्रेंस, संगीन दावे। जगदीश सकवान और अहल खाना पर झूठी शिकायत, ज़हनी हिरासानी और दबाव डालने का इल्ज़ाम। मामला अदालत में ज़ेर समाअत। नांदेड़ शहर के हिंगोली नाका इलाके में वाक़ रेणुकाई हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर नीलेश बास्टेवाड़ ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान वजारत के मुबैना मुलाजिम जगदीश सकवान और उनके अहल खाना पर संगीन इल्ज़ामात आयद करते हुए कहा कि इन्हें मुसलसल झूठी शिकायत के जरिए ज़हनी तौर पर हिरासा किया जा रहा है, इनकी साख को नुकसान पहुंचाने की कोशिश की जा रही है और सरकारी ओहदे का मुबैना तौर पर गलत इस्तेमाल करते हुए इन पर दबाव बनाया जा रहा है। डॉक्टर बास्टेवाड़ के मुताबिक 2018 से 2023 के दौरान गोरक्षण मेडिकल में अनुज सकवान उनके कारोबारी शराकतदार थे। शराकतदारी खत्म होने के बाद मेडिकल स्टोर खाली करने के लिए कानूनी नोटिस दिया गया, लेकिन उनके बकौल स्टोर खाली करने के बजाय इन्हें धमकियां दी गई और 2 करोड़ रुपए का मुतालबा किया गया। इस सिलसिले में उन्होंने शिवाजी नगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराने का भी दावा किया। उन्होंने इल्ज़ाम लगाया कि इसी तनाज़े के बाद उनके खिलाफ जान से मारने की धमकी देने का झूठा मुकदमा दर्ज किया गया। ताहम उन्होंने CCTV फुटेज और दीगर शवाहिद पुलिस कमिश्नर और जिला SP को पेश किए, जिसके बाद मुताल्लिक़ा मुकदमा झूठा करार दिया गया। डॉक्टर बास्टेवाड़ ने बताया कि कैथलैब मशीन की शराकतदारी से मुताल्लिक़ तमाम माली मामलात मुकम्मल किए जा चुके हैं और शराकतदारों के वाजिबात भी अदा कर दिए गए हैं। इसके बावजूद मुख्तलिफ सरकारी महकमों में शिकायत दर्ज करवा कर इन्हें ज़हनी अजियत पहुंचाने की कोशिश की जा रही है। उन्होंने कहा कि ये मामला इस वक्त अदालत में ज़ेर समाअत है। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान उन्होंने मुख्तलिफ अदालती दस्तावेज़ात और दीगर रिकॉर्ड भी सहाफ़ियों के सामने पेश करने का दावा किया है और बताया कि सरकारी ओहदे के मुबैना गलत इस्तेमाल के खिलाफ उन्होंने वज़ीर आला, सेक्रेटरी डॉक्टर श्रीकर परदेसी और मुताल्लिक़ा पुलिस हुक्काम से भी शिकायत की है। डॉक्टर बास्टेवाड़ ने मजीद इल्ज़ाम आयद किया कि इन्हें बदनाम करने की गर्ज से अखबारात में झूठी खबरें भी शाये कराई गई। उन्होंने ये भी दावा किया कि चंद रोज़ खबर एक खातून डॉक्टर के 18 तोले सोने के जेवरात वापस न करने के इल्ज़ाम में इस्लापुर पुलिस स्टेशन में सतीश सकवान के खिलाफ मुकदमा दर्ज किया गया है। वाज़ह है कि तमाम इल्ज़ाम डॉक्टर नीलेश बास्टेवाड़ ने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान आयद किए हैं। खबर की इशाअत तक जगदीश सकवान या इनके अहल खाना की जानिब से इन इल्ज़ामात पर कोई रद्द-ए-अमल सामने नहीं आया है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। मेडिकलचे 4 जण जे पार्टनर होते त्यामध्ये अनुज उल्हासराव सकवान, रेणुका मोहरे म्हणजे अनुज सकवानची पत्नी, त्यानंतर डॉक्टर प्रशांत मिरगेवाड आणि दीपा जगदीश सकवान म्हणजे अनुज सकवानच्या भावाची पत्नी, हे 4 त्यात भागीदार होते। त्यांनी सर्व गोष्टींमध्ये अफरातफर केली, फायनान्सचे पैसे उचलले, यांचा मेडिकलचा माल पुरवठा न मेडिकल त्या डिस्ट्रीब्युटरचे पैसे दिल्यामुळे यांचा माल पुरवठा खंडित झाला आणि इथं सगळा तुटवडा पूर्ण निर्माण झाला। पेशंटची गैरसोय होऊ लागली, कोणाची हेळसांड होऊ लागली। त्यामुळे मी त्यांना वारंवार अगोदर नोटीस बजावल्या, नोटीस बजावून सुद्धा काही सुधारणा न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आमचा त्यांचा करार 5 वर्षाचा जो होता रेंट ॲग्रीमेंटचा, तो संपलेला होता 2023 मार्चलाच। या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना मी टर्मिनेशनसाठी नोटिसेस पाठवल्या आणि सर्व ठरलं की 31 तारखेला मेडिकल खाली करायचं आहे। पण 30 तारखेला जाऊन यांनी माझ्यावरच उलट FIR दाखल केला की मी यांना बंदूक दाखवली आणि धमकी दिली जीवे मारण्याची। त्यात त्यांनी टाईम टाकला 6:30चा, पण 6:30 ते 8 वाजेच्या काळामध्ये मी माझ्या ओपडीमध्ये पेशंट तपासत होतो। CCTV कॅमेऱ्यामध्ये सर्व गोष्ट कॅप्चर आहे आणि हॉस्पिटलला सगळे CCTV कॅमेरे आहेत। मग हीच बाब जेव्हा मी पूर्ण CCTV कॅमेरा घेऊन सगळ्या पूर्ण जे फुटेज घेतले आणि माननीय पोलीस आयुक्त, अधीक्षक यांच्याकडे जाऊन न्याय मागितला, तेव्हा त्यांनी पूर्ण सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्या CCTV फुटेजमध्ये क्लिअर दिसत आहे की मी माझ्या ओपडीमध्ये आहे। तर जो माणूस ओपडीत बसला असेल तो जाऊन पुढच्या माणसाला धमकी कसा देईल? आता काल जे वृत्तपत्रात न्यूज टाकल्या गेली त्या 2 गोष्टी त्यात नमूद केलेल्या आहेत। एक नमूद केलेलं आहे की मी त्यांना कोणतीही आधी इंटिमेशन दिलं नाही आणि डायरेक्ट त्यांचं मेडिकल मी टर्मिनेट केलं, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला 1 तारखेला जाऊन आणि ही धमकी दिली, त्यामुळे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तक्रार केली। आता तुम्हाला याच्यात दिसत असेल की 6 डिसेंबरला पहिली नोटीस आहे माझी गेलेली, त्याचबरोबर खाली त्यांनी इन्फॉर्म टू ऑल पार्टनर लिहिले। दुसरी नोटीस पाठवलेली आहे 22 तारखेला, त्यात सुद्धा ही नोटीस रिसिव्ड आहे। याचबरोबर ड्रग डिपार्टमेंटला सुद्धा नोटिसेस दिल्या मी सगळ्या ह्याच बाबतीतल्या आणि त्यांचा जो करार होता मुळातच तो माझा संपलाही होता 2023ला, मार्च 23लाच। मग ह्या आणि दुसरा त्या वृत्तपत्रात अशी दखल घेतली की बाबा जे काही हे सगळे साक्षीदार आहेत हे साक्षीदार पूर्ण यांच्या जवळचेच आहेत। तर पोलीस विभागाने सुद्धा साक्षीदार असे तपासले आहेत की जे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसायला लागले साक्षीदार आहेत, जे कोणी असतील साक्षीदार इथं असलेले पेशंट असतील, त्याचे रुग्ण नातेवाईक असतील किंवा इथं काम करणारे कर्मचारी असतील। आता रुग्णालयामध्ये कर्मचारी असतात,
त्यांचे त्याने स्टेटमेंट घेतल्या. बरं, याच्यात साक्षीदाराचा महत्त्वाचा मुद्दा सोडून सुद्धा CCTV कॅमेऱ्यामध्ये सरळ सरळ पूर्ण दिसायला लागले की डॉक्टर कुठं बसून होते, तेव्हा तोच माणूस जाऊन बाहेर कसा धमकी देईल, खोटा दुकान. मग त्याची चौकशी पूर्ण केली आणि चौकशी करून मग पोलीस विभागानं त्यातला बी समरी अंतर्गत फायनल केले त्या याला केसला. आता हे जे काही त्रास चालू आहे, दुसरं आमचं एक खाली कॅथलॅबची मशीन आहे, त्यातसुद्धा हे भागीदार होते. पण एवढा सगळा प्रकार आणि सगळ्या गोष्टी गैरव्यवहार हे सगळं पूर्ण पाहून माझी काय राहण्याची त्यांच्यासोबत इच्छा झाली नाही. मग इच्छा न झाल्याच्या कारणानं मी त्यांना सांगितलं की बाबा आपण इथं मशीन विकून टाकू किंवा तुम्ही घेऊन चालवा इतरत्र किंवा मला द्या, जे काय असेल ते आम्ही पैसे देऊ. पण ह्या कोणत्याच गोष्टीला तयारी नव्हती. मग यानुसार ठरलं की ऑडिट करून घ्यायचं, जे काही व्यवहार असतील ते 2019पासून 23पर्यंत त्या पूर्ण प्रकरणाचं ऑडिट केलं. जे काय पैसे देणं होते ते त्या पार्टनरला पैसेसुद्धा मी पूर्ण पेमेंट देऊन टाकलेलं आहे त्या काळातलं. या ऑडिट रिपोर्टमध्ये इथं दिलेलं आहे पेड टू पार्टनर म्हणून 33,48,234 रुपये. हे डिसेंबर 2023पर्यंत आहे. त्यानंतर 2024 आणि 2025 या 2 वर्षाचं जे काही ऑडिट आहे ते न्यायालयामध्ये पूर्ण दाखल केलेलं आहे आम्ही, याची जे काय असेल ते. आणि न्यायालय याच्यानंतर जो काही निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, त्यानुसार जे काही आमचं देणं घेणं असेल तर आम्ही त्यांना देऊ. आणि मशीन जी काही त्यांनी विकली ते मशीनही त्याचे जे पैसे देतील तेही त्यांना आम्ही देऊ. पण हे सर्व न्यायालयीन न्यायप्रविष्ट असून सुद्धा जाणून बुजून प्रत्येक जागी तक्रार दाखल करायच्या. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात तक्रार, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार, पोलीस स्टेशन, SP ऑफिस, कमिशनर ऑफिस, सगळीकडे खोट्या गोष्टी सांगून तक्रारी द्यायच्या. म्हणजे मानसिक दबाव, मानसिक त्रास देणे, बदनामी करणे, या सगळ्या गोष्टी त्याचा उद्देश आहे. प्रत्येक वेळेस आजपर्यंत 17-18 तक्रारी झाल्या. 17-18 तक्रारीला प्रत्येक वेळेस जाऊन उत्तर देऊन प्रत्येक गोष्टीच्या सगळ्या गोष्टी दिल्या, त्यांचे अहवालही घेतलेत. हे सगळे गेल्या खोट्या गोष्टी आहेत. प्रत्येक जागी ह्याच पद्धतीने प्रत्येक ऑफिसेसला मंत्रालयाचे कर्मचारी म्हणून तिथून कोणाच्या माध्यमातून फोन लावून टाकून दबाव टाकण्याचा याचा प्रयत्न असतो. आणि हा मानसिक त्रास आहे, मानसिक छळ आहे आणि दबाव टाकून आणि वैद्यकीय सेवेमध्ये सगळ्या गोष्टींना अडथळा निर्माण व्हायला लागल्या. प्रत्येक वेळेस त्याच गोष्टीत वेळ जातोय. मागचे 15 दिवस झालं पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली आहे आर्थिक गुन्हे शाखा विभागामध्ये. मागचे 15 दिवस झालं त्याच्या स्टेटमेंट, त्याचे डॉक्युमेंट्स, या सगळ्या गोष्टी मी देण्यामध्ये तिथं आहे. त्यामुळे रुटीन काम जे चालू आहे, रुग्णसेवा चालू आहे, या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला. आपल्याकडे शासनाची योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले, त्यामुळे रुग्ण वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे येतात. या सगळ्या कार्यामध्ये अडथळा निर्माण व्हायला. सना इंटरनेशनल स्कूल नांदेड़ एक ऐसा इदारा जहां तालीम सिर्फ निसाब का नाम नहीं बल्कि किरदार साजी, एतमाद और हमजहत तरक्की का सफ़र है। नांदेड़ में वाक़ सना इंटरनेशनल प्राइमरी व हाई स्कूल CBSE से मंजूर शुदा एक मियारी और जदीद तालीमी इदारा है जो सना एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी की सदर मोहतरमा मेराजुन्निसा बेगम की सरपरस्ती में चलाया जा रहा है। यहाँ हर बच्चा पाता है इनफरादी तवज्जो, तरबियत याफ्ता असातिज़ा की रहनुमाई और एक ऐसा तालीमी माहौल जहाँ सीखना बन जाता है दिलचस्प। जदीद लेबॉरेटरीज, कुशादा क्लासरूम्स, साफ सुथरा और फितरी माहौल, रियाजी, साइंस और लैंग्वेजेस की अमली तालीम के लिए जदीद सहूलियात से आरास्ता लेबॉरेटरीज। हर साल 10वीं जमात में 100% नताइज इदारे की मियारी तालीम का सबूत है। यहाँ सिर्फ तालीम ही नहीं बल्कि हम निसाबी सरगर्मियों, खेलकूद, साइंसी नुमाइश और करियर गाइडेंस का भी है मुकम्मल इंतज़ाम। तलबा की जिस्मानी नशोनुमा के लिए वसी स्पोर्ट्स ग्राउंड और नांदेड़ शहर के लिए ट्रांसपोर्ट की सहूलत भी दस्तयाब। नए तालीमी साल के लिए दाखिले जारी है, निशिस्तें महदूद है, तो देर न करे, आइए अपने बच्चे का मुस्तकबिल रोशन बनाए। मजीद मालूमात के लिए राब्ते का पता है सना इंटरनेशनल स्कूल नांदेड़।